दिनांक 23 डिसेंबर रोजीपासून दिंडोरी शहरातील विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय सचिव तथा प्रवक्ते धीमान कैलासभाई पगारे हे दिंडोरी नगरपंचायतमधील कामगारांना किमान वेतनाचा फरक मिळावा या उद्देशाने पूर्वीच्या सर्व कामगारांचे सरसकट समावेशन करण्यात यावे, तसेच दिंडोरी तालुक्यातील सर्व कारखान्यांमध्ये 80% स्थानिक बेरोजगारांना प्राधान्याने नोकरी देण्यात यावी या मागणीसाठी उपोषणास बसले होते। उपोषणास ते एकटे बसले असतानाही शेकडो महिला व पुरुष कार्यकर्ते उपोषण स्थळी ठिय्या मांडून बसले होते। त्यामुळे नगरपंचायत प्रशासन, महसूल प्रशासन व पोलीस प्रशासन यांच्यावरती मोठा दबाव वाढला होता। शिवाय दुसऱ्या दिवशी कैलासभाई पगार यांची ब्लड प्रेशर वाढून तसेच रक्तातील साखर कमी होऊन तब्येत खालावल्याने प्रशासनाने वेळोवेळी कैलासभाई पगार यांना उपोषण सोडण्यासाठी विनंती करत होते, परंतु जोपर्यंत फरक देण्याचे लेखी आश्वासन दिले जात नाही तोपर्यंत मागे हटणार नाही असा पवित्रा घेतल्याने तसेच समर्थकांनी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष प्राध्यापक प्रेमरत्न चौकरे व राष्ट्रीय महासचिव मिलिंद सावळे यांच्या नेतृत्वात उपोषण स्थळापासून दिंडोरी विभागीय अधिकारी कार्यालयापर्यंत मोर्चा काढल्याने दिंडोरी नगरपंचायतच्या नगराध्यक्षा कविताताई पगारे, उपनगराध्यक्ष शैलाताई उफाडे, माजी नगराध्यक्ष भाऊसाहेब बोरस्ते, प्रशासकीय अधिकारी देवरे साहेब यांनी कामगारांना फरकाचे रक्कम देण्यासंदर्भात पुढील आठवड्यात विशेष सभा बोलावून समिती नेमून कैलासभाई पगारे यांच्यासह 2 प्रतिनिधींची नेमणूक करण्याचे लेखी आश्वासन दिले आहे। तसेच माननीय उपविभागीय अधिकारी यांनी तालुक्यातील सर्व कारखानदारांना नोटीस काढण्याचे बैठक आयोजित करणार असल्याचे आश्वासन दिल्याने उपोषणाची सांगता करण्यात आली। त्यावेळी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे अध्यक्ष प्राध्यापक प्रेमरत्न चौकरे सर, राष्ट्रीय महासचिव मिलिंद सावळे, नगरपंचायतच्या उपनगराध्यक्ष शैलाताई उफाडे, प्रशासकीय अधिकारी देवरे साहेब यांनी जूस पाजून उपोषण सोडले। त्यावेळी रिपाईचे नेते अरुण गांगुडे, जिल्हा अध्यक्ष गणेश गांगुडे, राष्ट्रीय माथाडी व जनरल कामगार संघटनेचे जिल्हा अध्यक्ष दीपक सोलंकी, तालुकाध्यक्ष विजय केदारे, महिला आघाडी प्रमुख मंगलाताई गवारे व शेकडो महिला पुरुष कार्यकर्ते उपस्थित होते। तसेच उपोषणस्थळी माजी आमदार धनराज महाले यांनी भेट देऊन मदत करण्याचे आश्वासन दिले। तसेच आदिवासी समाजाचे नेते सुदाम भोये, रिपाई जिल्हा उपाध्यक्ष रत्नाकर पगारे यांनी भेट दिली व दिंडोरी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक शेगर साहेबांनी पोलीस चोख बंदोबस्त ठेवला। गोपण्याचे पोलीस अधिकारी भोयेदादा यांनी सहकार्य केले। वृत्तसंकलन विकास शिराळ।